श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणिक चढतच जाईल. पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत. सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत. म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेऱ्याही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर? तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल? फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200हून अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत. आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 ला 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफाने 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण ती 30-32 दिवसाची स्पर्धा असायची ती आता 40 दिवसांची स्पर्धा होतीये. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायच्या, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. तो सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे. सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहेत. त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला, असं अजिबात कुणाला नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीये. सो या अशा सगळ्या गमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो. बरोबर सर, तुम्ही आता बोलला त्याच्यावरनं आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं. आणि तेवढी पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जर आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. ह्या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल
तुम्ही थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगू शकता तर. तू केप वर्देचा तो अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडंसं क्लॅरिफिकेशन देण्याचं गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नाही का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र ठरतो, किंवा याच्या आधी आईसलँड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ हे असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो. तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तो भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इटसेल्फ हे मोठं आव्हान असतं. त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिग्वा सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेट आहेत त्यातले काही पात्र झाले होते, ते उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद अशासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितलंय की कॅमेरून जो 1990 साली गतविजेते, तेव्हाच्या गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो, मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल, किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅनडियागो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे. या सगळ्या संघांमधनं जगातले आघाडीच्या लीग स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉल साठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष. आता केप वर्देचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीने सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियातनं आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन, जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ, अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग आहे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश, अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत, आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल. सर, यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल, कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद, सहयजमानपद अमेरिकेकडे आहे, आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची, आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची, इराणच्या कोट्याची तिकीटं पण रद्द केलेली आहेत. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही, यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि तुम्हाला ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते, आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता, किंवा काय असं? फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल. बरोबर. इथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन, संघटना आहेत, त्याचे सदस्य असतात, इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा ही फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय
2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो. त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती. आणि त्यावेळेला रशियानी युद्धखोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफानी एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही. फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे, तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. किंबहुना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक 2 म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉचा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी, आपल्याला माहितीये की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याच्यामुळे दूर राजकीय सगळं म्हणजे कुठल्याच अधिक सांगणे न लगे. आणि त्याच्यानंतर टेक 3 जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लुटलं गेलंय. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देणं, आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हास यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ला ऑलिम्पिक, आधुनिक ऑलिम्पिक चळवळ सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर प्रस्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट जे काही सगळी विचारधारा होती त्यांचा प्रभाव होता, ते आपल्याला ठाऊकच आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला आणि जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50च्या दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 ला एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66च्या वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला की जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हते. ते फिफानी आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 2022 ला कतारमध्ये एक राग उफाळून आला. तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्यानेच ऑर्गनाईज करणार. त्याच्यामुळे साईडच्या युएई असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती. त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडियानी मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होते वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यामुळे कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळच्या स्पर्धेत तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा, किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी. श्रोतेहो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेषमध्ये. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार. निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर. लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.